Next, 1 upon x into log x into 2 plus log x. 1 upon x into log x into 2 plus log x. One upon x into log x into 2 plus log x into dx. Substitution, put log x equal to t. Therefore, 1 upon x into dx equal to dt. Integration होईल 1 upon log x ची व्हॅल्यू t into 2 plus t आणि 1 upon x into dx याची व्हॅल्यू येईल dt. डायरेक्ट इंटिग्रेशन बाय पार्शियल फ्रॅक्शन. दोन फॅक्टर्स आहेत t 2 plus t a upon t plus b upon 2 plus t. a ची व्हॅल्यू लेफ्ट साईडचा कॉन्स्टंट आहे 1 अपॉन b चा डिनॉमिनेटर 2 plus t. a चा डिनॉमिनेटर 0 होण्यासाठी t ची व्हॅल्यू a चा डिनॉमिनेटर 0 होण्यासाठी t ची व्हॅल्यू 0 आवश्यक आहे. t ची व्हॅल्यू जर 0 असेल तर a चा डिनॉमिनेटर 0 होईल. म्हणजेच 1 अपॉन 2 plus 0 इक्वल टू 1/2. त्यानंतर b ची व्हॅल्यू फाइंड करत असताना लेफ्ट साईडचा न्यूमरेटर आहे 1 अपॉन a चा डिनॉमिनेटर t. b चा डिनॉमिनेटर 0 होण्यासाठी किंमत काय पाहिजे -2. म्हणजेच तो येईल 1 अपॉन -2 दॅट इज -1/2. आता व्हॅल्यूज जर सबस्टिट्यूट केल्या 1 अपॉन t इंटू 2 plus t तर टर्म येईल 1/2 अपॉन t प्लस -1/2 अपॉन 2 plus t. इंटिग्रेशन 1/2 अपॉन t प्लस -1/2 अपॉन 2 plus t इंटू dt. यातनं 1/2 सेपरेट 1/2 कॉमन घ्या. इंटिग्रेशन मध्ये राहील 1 अपॉन t मायनस 1 अपॉन 2 plus t इंटू dt इक्वल टू 1/2 इन ब्रॅकेट 1 अपॉन t चं इंटिग्रेशन log t मायनस 1 अपॉन 2 plus t चं इंटिग्रेशन log of 2 plus t plus c इक्वल टू 1/2 log m minus log n, that is log m upon n, t upon 2 plus t plus c. आणि शेवटी t ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करत असताना log x upon 2 plus log x plus c.
नेक्स्ट वन x upon x square minus a square into x square minus b square integral x upon x square minus a square into x square minus b square into dx. यामध्ये सबस्टिट्यूशन घेणार आपण x स्क्वेअर इक्वल टू टी. याचे जर आपण फॅक्टर्स पडले x मायनस ए एक्स प्लस ए एक्स मायनस बी एक्स प्लस बी तरी चालेल, पण 4 फॅक्टर होतील. त्यापेक्षा सबस्टिट्यूशन कन्व्हिनियंट आहे. दोनच फॅक्टरमध्ये पार्शियल फ्रॅक्शन करता येईल. x स्क्वेअर इक्वल टू टी 2x इंटू dx इक्वल टू dt. म्हणजेच x इंटू dx इक्वल टू 1/2 इंटू dt. 2 डिवाइड घेतला राईट साईडला. इंटिग्रल बिकम्स 1 अपॉन t मायनस ए स्क्वेअर इंटू टी मायनस बी स्क्वेअर dx ची किंमत x इंटू dx ची किंमत 1/2 dt. 1/2 कॉन्स्टंट आउटसाइड 1 अपॉन t मायनस ए स्क्वेअर इंटू टी मायनस बी स्क्वेअर इंटू dt. पार्शियल फ्रॅक्शन t मायनस ए स्क्वेअर इंटू टी मायनस बी स्क्वेअर इक्वल टू a अपॉन t मायनस ए स्क्वेअर प्लस b अपॉन t मायनस बी स्क्वेअर. a ची व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी लेफ्ट साइडचा न्यूमरेटर 1 अपॉन a सोडून दुसरा डिनॉमिनेटर b चा डिनॉमिनेटर t मायनस बी स्क्वेअर. a चा डिनॉमिनेटर 0 होण्यासाठी t ची व्हॅल्यू काय आवश्यक आहे? t ची व्हॅल्यू a स्क्वेअर, दॅट इज ॲट t इक्वल टू a स्क्वेअर. t इक्वल टू a स्क्वेअरला तरच a चा डिनॉमिनेटर 0 होईल. मग ही व्हॅल्यू जर सबस्टिट्यूट केली तर a ची किंमत मिळेल 1 अपॉन a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. त्यानंतर b ची व्हॅल्यू 1 अपॉन a चा डिनॉमिनेटर t मायनस a स्क्वेअर आणि b चा डिनॉमिनेटर 0 होण्यासाठी t ची किंमत काय पाहिजे? t ची किंमत b स्क्वेअर. व्हॅल्यू जर सबस्टिट्यूट केली तर येईल b स्क्वेअर मायनस a स्क्वेअर. आता थोडंसं कॉमन काढण्यासाठी, सिमिलर व्हॅल्यूज वाटण्यासाठी यातनं आपण मायनस कॉमन घेऊ डिनॉमिनेटरून. म्हणजेच b ची किंमत आपण घेऊ मायनस 1 अपॉन a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. आणि मग 1 अपॉन t मायनस ए स्क्वेअर इंटू टी मायनस बी स्क्वेअर इक्वल टू काय लिहिता येईल? a ची किंमत 1 अपॉन ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर डिवायडेड बाय टी मायनस ए स्क्वेअर प्लस b ची किंमत मायनस 1 अपॉन ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर अपॉन टी मायनस बी स्क्वेअर. हीच टर्म आता सबस्टिट्यूट करायची इंटिग्रेशन मध्ये. इंटिग्रल बिकम्स 1 अपॉन
a square minus b square upon t minus a square minus plus into minus will minus 1 upon a square minus b square upon t minus b square into dt. आता यामध्ये दोन्ही ठिकाणाहून आपण 1 अपॉन ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर कॉमन घेऊ शकतो. इंटिग्रेशन मध्ये राहील 1 अपॉन टी मायनस ए स्क्वेअर मायनस 1 अपॉन टी मायनस बी स्क्वेअर इंटू डी टी. 1 अपॉन ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इंटू 1 अपॉन इंटिग्रेशनला मल्टिप्लाय 1/2 पण आहे 1/2 1/2 इंटू 1/2 इंटू 1 अपॉन टी मायनस ए स्क्वेअरचं इंटिग्रेशन log of t minus a square minus 1 upon t minus b square the integration log of t minus b square plus c equal to 1 upon 2 into a square minus b square log m minus log n log m upon n म्हणजे t minus a square upon t minus b square plus c. यामध्ये t ची व्हॅल्यू x स्क्वेअर सबस्टिट्यूट करता येईल म्हणजे x स्क्वेअर मायनस a स्क्वेअर अपॉन x स्क्वेअर मायनस b स्क्वेअर. ई रेज टू एक्सचा प्रॉब्लेम त्यामध्ये सबस्टिट्यूशन असणार आहे ई रेज टू एक्स इक्वल टू टी.
त्यानंतर हा पण ट्राय करायचा आहे. साइन 2x अपॉन 1 मायनस कॉस 2x इंटू 2 मायनस कॉस 2x. यामध्ये सबस्टिट्यूशन काय घेणार? कॉस 2x इक्वल टू टी. इथे काही डबल अँगल फॉर्म्युला वगैरे कुठला वापरायची गरज नाही, कारण कॉस 2x चा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन 2x. साइन 2x ची टर्म न्यूमरेटरला अवेलेबल आहे. डायरेक्ट सबस्टिट्यूशन करायचं आहे कॉस 2x इक्वल टू टी. इंटिग्रल 1 अपॉन साइन थीटा प्लस 2 साइन थीटा साइन थीटा प्लस साइन 2 थीटा इंटू डी थीटा. इंटिग्रल 1 अपॉन cos y plus sin 2y into dy. 1 upon sin theta into 3 plus 2 cos theta. 'Try for these examples. त्यातला e raised to x याला काही प्रॉब्लेम नाही आता. सॉल्व करायचे हे सर्व. यात तर सबस्टिट्यूशन येईल cos 2x. या तिन्हीसाठी एक कॉमन प्रोसिजर आहे. साइन 2 थीटाचा फॉर्म्युला 2 साइन थीटा इंटू कॉस थीटा घेता येईल. साइन थीटा कॉमन घेता येईल ब्रॅकेटमधून, आणि नंतर न्यूमरेटर डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करायचं साइन थीटाने. डेरिव्हेटिव्ह तर तयार होणं आवश्यक आहे, त्यासाठी न्यूमरेटर डिनॉमिनेटरला साइन थीटाने मल्टिप्लाय करायचं. न्यूमरेटर टर्म येईल साइन थीटा, डिनॉमिनेटरला एक साइन स्क्वेअर थीटाची टर्म येईल.
साइन स्क्वेअर थिटा जो असेल त्याला लिहायचं 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा आणि मग कॉस थिटा इक्वल टू टी हे सबस्टिट्यूशन करायचं. त्यात जी टर्म येते 1 मायनस टी स्क्वेअर त्याला 1 मायनस टी 1 प्लस टी असे दोन सिंपल फॅक्टर्स तयार होतील. तशीच प्रोसेस या ठिकाणी, फक्त फरक काय, साइन 2y ला आपण लिहिणार 2 साइन वाय इंटू कॉस वाय. आता कॉमन येईल कॉस वाय. कॉस वाय कॉमन आला, न्यूमरेटर डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करायचं कॉस वाय न. न्यूमरेटर येईल कॉस वाय, डिनॉमिनेटर येईल कॉस स्क्वेअर वाय. डिनॉमिनेटरच्या कॉस स्क्वेअर वायला 1 मायनस साइन स्क्वेअर वाय लिहायचं आणि मग साइन वाय इक्वल टू टी हे सबस्टिट्यूशन. आणि यामध्ये ऑलरेडी हा कॉमन आउटसाइड आहे साइन. फक्त काय करायचं आहे, मल्टिप्लाय डिवाइड बाय साइन थिटा. न्यूमरेटरला साइन थिटा शिल्लक राहील, डिनॉमिनेटरला साइन स्क्वेअर थिटा होईल. साइन स्क्वेअर थिटाला लिहिता येईल 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा. साइन स्क्वेअर थिटालाच 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा. सबस्टिट्यूशन केल्यानंतर ती टर्म होईल 1 मायनस टी स्क्वेअर आणि मग 1 मायनस टी स्क्वेअरलाच 1 मायनस टी 1 प्लस टी या फॉर्ममध्ये आपण लिहू शकतो. ट्राय करा हे सर्व. हे तिन्ही एक्झाम्पल सिमिलर प्रोसेस मधले. पहिल्या टर्म मध्ये साइन थिटा अपॉन 1 अपॉन साइन थिटा प्लस साइन 2 थिटा. नंतर इथे कॉस वाय प्लस साइन 2 वाय आणि या ठिकाणी टर्म आहे साइन थिटा इन ब्रॅकेट 3 प्लस 2 कॉस थिटा. सिमिलर प्रोसिजर यामध्ये यूज करायचे. यात साइन 2 थिटाचा फॉर्म्युला जर आपण यूज केला तर तो होईल 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा. साइन थिटा प्लस 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा, त्यातनं साइन थिटा कॉमन घेता येईल. आणि या एक्झाम्पल मध्ये कॉस 2y प्लस साइन 2y. साइन 2y साठी फॉर्म्युला जर यूज केला तर काय येईल, 2 साइन वाय इंटू कॉस वाय. आता यामध्ये कॉस वाय कॉमन घेता येईल, ब्रॅकेटमध्ये शिल्लक राहील 1 प्लस 2 साइन वाय इंटू डी वाय. कॉस वाय कॉमन घेतला, 1 प्लस 2 साइन वाय शिल्लक राहील. त्यानंतर 1 प्लस 2 साइन वाय अशी टर्म आहे आणि एक कॉसची टर्म आहे. डायरेक्ट यांचं पार्शियल फ्रॅक्शन घेता येणार नाही, कारण पार्शियल फ्रॅक्शनसाठी टर्म्स या अल्जेब्रिक फॉर्ममध्ये किंवा पॉलिनॉमियल फॉर्ममध्ये असणं आवश्यक आहे, लिनियर पॉलिनॉमियलमध्ये. मग यात आपल्याला काहीतरी सबस्टिट्यूशन आवश्यक आहे. सबस्टिट्यूशन एकतर कॉस किंवा साइन दोन्हीपैकी एक करू शकतो आपण, पण ज्याचा डेरिव्हेटिव्ह अवेलेबल होऊ शकतो असं सबस्टिट्यूशन करावं लागेल. साइनचा डेरिव्हेटिव्ह कॉस, कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन असतो, पण हे दोन्ही टर्म डिनॉमिनेटरला आहेत. डेरिव्हेटिव्ह डी वायला मल्टिप्लाय पाहिजे असतो. यात काय करायचं, मल्टिप्लाय न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय कॉस वाय. न्यूमरेटर डिनॉमिनेटरला कॉस वाय न मल्टिप्लाय करा. कॉस वाय अपॉन कॉस वाय इंटू कॉस वाय कॉस स्क्वेअर वाय इंटू 1 प्लस 2 साइन वाय इंटू डी वाय. आता डिनॉमिनेटरला जो कॉस स्क्वेअर वाय त्याला आपण 1 मायनस साइन स्क्वेअर वाय असं लिहू शकतो आयडेंटिटी वापरून. आयडेंटिटीनुसार कॉस स्क्वेअर वाय म्हणजेच 1 मायनस साइन स्क्वेअर वाय इंटू ब्रॅकेट 1 प्लस 2 साइन वाय इंटू डी वाय. आता सबस्टिट्यूशन पॉसिबल आहे, साइन वाय इक्वल टू टी. सबस्टिट्यूशन जर केलं, पुट साइन वाय इक्वल टू टी, देअरफॉर साइन वायचा डेरिव्हेटिव्ह कॉस वाय इंटू डी वाय इक्वल टू डी टी. टर्म काय होईल इंटिग्रेशन मधली पहा,
integral becomes 1/1 minus sin square y म्हणजेच t square in bracket 1 plus 2t आणि cos y into dy ची किंमत येईल dt. हा फॅक्टर 1 plus 2t हा तर सिंपल फॅक्टर आहेच आहे. 1 minus t square याला आपण 1 square minus t square असे लिहू शकतो. 1 square minus t square जर लिहिला a square minus b square च्या फॉर्म्युल्यानुसार 1 minus t 1 plus t into 1 plus 2t into dt. आता यांचं पार्शियल फ्रॅक्शन पॉसिबल आहे. पार्शियल फ्रॅक्शनसाठी 1/1 minus t into 1 plus t into 1 plus 2t equal to a/1 minus t plus b/1 plus t plus c/1 plus 2t. तीन टर्मसाठी तीन कॉन्स्टंट घेतले. ए ची व्हॅल्यू फाइंड करत असताना लेफ्ट साइडचा न्यूमरेटर 1 ॲज इट इज. ए सोडून बाकीच्या दोन टर्म्स म्हणजे 1 plus t 1 plus 2t. ए चा डिनॉमिनेटर 0 होण्यासाठी टी ची किंमत काय आवश्यक आहे? t equal to 1. या ठिकाणी t equal to 1 सबस्टिट्यूट करा. 1/1 plus 1 into 1 plus 2 into 1. 1 plus 1 म्हणजेच 2 आणि 1 plus 2 म्हणजेच 3. That is equal to 1/6. Then b equal to b ची व्हॅल्यू फाइंड करत असताना लेफ्ट साइडचा न्यूमरेटर पुन्हा 1 डिवायडेड बाय 1 plus t सोडून बाकीचे दोन डिनॉमिनेटर म्हणजेच 1 minus t into 1 plus 2t. b चा डिनॉमिनेटर 0 होण्यासाठी t ची व्हॅल्यू पाहिजे -1. t equal to -1 सबस्टिट्यूट करा. टर्म काय येईल पहा. 1/, फर्स्ट ब्रॅकेट 1 minus t. t ची किंमत -1 मायनस मायनस येईल +1. 1 plus 1 into t ची किंमत -1 टाकली तर 1 minus 2 येईल. 1 minus 2. 1 plus 1 म्हणजे 2 आणि 1 minus 2 म्हणजे -1. b ची व्हॅल्यू येईल -1/2. देन c इक्वल टू c ची व्हॅल्यू फाइंड करताना काय येईल बा. c इक्वल टू लेफ्ट साइडचा न्यूमरेटर 1 ॲज इट इज. 1 minus t 1 plus t at t equal to c चा डिनॉमिनेटर आहे 1 plus 2t. तो 0 होण्यासाठी t ची व्हॅल्यू काय आवश्यक असेल? 1 plus 2t ही टर्म 0 होण्यासाठी t ची किंमत काय पाहिजे? -1/2. या ठिकाणी at t equal to -1/2 इक्वल टू टर्म काय येईल पहा. 1/1 t ची किंमत -1/2 मायनस मायनस प्लस 1/2 इंटू 1 - 1/2. t ची किंमत -1/2 सबस्टिट्यूट केली.
इक्वल टू 1 अपॉन 1 प्लस 1/2 म्हणजे 3/2, 1 मायनस 1/2 म्हणजे 1/2. 2 इंटू 2 4 न्यूमरेटरला येईल, सी ची व्हॅल्यू आली 4/3. आणि मग टर्म काय तयार होईल पहा, 1 अपॉन 1 मायनस टी 1 प्लस टी 1 प्लस 2t इक्वल टू ए ची किंमत 1/6 अपॉन 1 मायनस टी, बी ची किंमत -1/2 अपॉन 1 प्लस टी आणि सी ची किंमत 4/3 अपॉन 1 प्लस 2t. सबस्टिट्यूशन इंटिग्रेशन मध्ये जर केलं हे, तर इंटिग्रेशन टर्म येईल 1/6 अपॉन 1 मायनस टी मायनस 1/2 अपॉन 1 प्लस टी प्लस 4/3 अपॉन 1 प्लस 2t इंटू dt. प्रत्येक टर्मसाठी कॉन्स्टंट आउटसाइड इंटिग्रेशन सेपरेट. 1/6 इंटिग्रल 1 अपॉन 1 मायनस टी इंटू dt minus 1/2 constant outside 1 upon 1 plus t into dt and plus 4/3 integral 1 upon 1 plus 2t into dt equal to 1/6 into 1 upon 1 minus t चे integration log of 1 minus t upon -1 minus 1/2 into 1 upon 1 plus t चे integration log of 1 plus t and plus 4/3 into 1 upon 1 plus 2t. याचं इंटिग्रेशन घेताना काय येईल, टी चा कोएफिशियंट 2 त्यांना आधी डिवाइड करावं लागेल, म्हणजे 1/2 log of 1 plus 2t plus c आणि लास्टली -1/6 log of 1 minus टी ची किंमत काय, टी इक्वल टू काय सबस्टिट्यूट केलेलं आपण, sin y 1 minus sin y minus 1/2 log of 1 plus sin y आणि प्लस हा 2 कॅन्सल होईल 2/3 log of 1 plus 2 sin y plus c. बाकी दोन्ही आता त्याच प्रकारचे, त्यामधला फर्स्ट आधी सॉल्व करायचा.
त्यातल्या पहिल्या एक्झाम्पलमध्ये फक्त ए ची व्हॅल्यू येते -1/6, बी ची व्हॅल्यू येते 1/2 आणि सी ची व्हॅल्यू येते -2/3. फक्त ए बी सीच्या व्हॅल्यूचे साईन चेंज होतात, एवढाच फरक. बाकी एक्झॅक्टली सिमिलर व्हॅल्यूज येतात. टर्म पण त्याच. पार्शियल फ्रॅक्शनमध्ये असणाऱ्या ह्या ज्या टर्म आहेत 1 - t, 1 + t, 1 + 2t हे सेम राहतात. फक्त न्यूमरेटरला 1 च्या ऐवजी -1 येतो, कारण कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन असतो. सबस्टिट्यूशन त्यामध्ये करावं लागतं कॉस थिटा. यामध्ये sin 2 थिटाला लिहिणार आपण 2 sin थिटा इंटू कॉस थिटा. नंतर यामधून साइन थिटा कॉमन, साइन थिटा आउटसाइड घेतला. न्यूमरेटर डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करायचं साइन थिटाने. न्यूमरेटर तो साइन थिटा, डिनॉमिनेटरच्या साइन स्क्वेअर थिटाला लिहायचं 1 - कॉस स्क्वेअर थिटा. आणि सबस्टिट्यूशन येईल कॉस थिटा इक्वल टू टी मायनस साइन थिटा इंटू डी थिटाची किंमत डी टी, म्हणजेच साइन थिटा इंटू डी थिटा येतो -डी टी. आता यात व्हॅल्यू जर सबस्टिट्यूट केल्या 1/1 - t², 1 + 2t तशाच टर्म आल्या बा मागच्या एक्झाम्पल सारख्याच. इंटू इथं -dt आहे, त्यामुळे तो -1 राहिला. बाकी 1 - t² ला पुन्हा 1 - t 1 + t लिहिता येईल. हे दोन फॅक्टर्स तेच. ए बी सीच्या व्हॅल्यू पहा, ए ची व्हॅल्यू या तिथे -1/6. तो मायनस आपण इथेच घेतला, पार्शियल फ्रॅक्शनमध्येच घेतला याच ठिकाणी, म्हणजे फक्त मायनसचा डिफरन्स येईल. ए ची व्हॅल्यू येईल -1/6, बी ची जी व्हॅल्यू आलेली मागच्या एक्झाम्पलमध्ये त्याचं फक्त साईन चेंज होईल आणि सीच्या व्हॅल्यूचे साईन चेंज, कारण इथे फक्त मायनस आहे. बाकी डिनॉमिनेटरचे फॅक्टर्स सर्व तेच आहेत. आणि शेवटी मात्र टी ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करताना त्यात साइन वाय होता, इथे कॉस थिटा आहे. यामधला नंबर 3 जो आहे तो तसाच. त्यात तर डायरेक्ट फक्त न्यूमरेटर डिनॉमिनेटरला साइन थिटानं मल्टिप्लाय करायचे. साइन स्क्वेअर थिटाला 1 - कॉस स्क्वेअर थिटा, सेम अशाच टर्म येतील. ब्रॅकेट पण ऑलरेडी दिलेला आहे. कॉस थिटा इक्वल टू टी सबस्टिट्यूट करायचं.